श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर राष्ट्रीय युवक दिनाच्या औचित्याने आपण संवाद साधतो आहोत. पंढरपूर येथील आमचे सन्मित्र आणि एक आदर्श असे युवक श्री गणेश गीता नागेश सिंगन यांच्याशी. व्यसनमुक्ती म्हणजे त्यांचं काम आहे. भारतीय जनता पार्टीचे माजी कार्यालयीन प्रमुख, त्याचबरोबर सध्या पंढरपूर शहराचे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान कोषाध्यक्ष, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लौकिक असणाऱ्या पंढरपूर कोऑपरेटिव्ह बँकेचे ते संचालक आहेत आणि युवकांमध्ये ते एक आदर्शवत स्थान त्यांनी निर्माण केलेलं आहे. म्हणून आज आपण त्यांच्याशी चर्चा करतो आहोत. गणेशजी, बऱ्याच गोष्टीवरती आपला उहापोह झाला. युवकांच्या समस्या, युवकांच्या अडचणी, युवकांसमोरील अनेक अडचणीबाबत आपण चर्चा केली. परंतु एक युवक म्हणून तुम्हाला स्वतः तुमचं आवडलेलं काम आणि त्याचबरोबर तुमचं इथून पुढं काय ध्येय आहे, काय उद्दिष्ट आहे किंवा तुमचा संकल्प काय आहे, तर तोही आम्हाला ऐकायला आवडेल. माझा संकल्प म्हणायला गेलं तर मी सामाजिक क्षेत्रात काम करत राहणार माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. त्यात आता ग्लोबल वॉर्मिंग वाढल्यामुळं आमचं सेवा प्रतिष्ठान म्हणून ग्रुप आहे, त्याच्यातर्फे आम्ही वृक्षारोपणाचं काम करतो. वाह वाह. आतापर्यंत कमीत कमी 1,000 ते 1,500 रोपं आम्ही लावली. बरं, कोणती झाडं आपण लावतो साधारणतः? आम्ही पिंपळ, आमचं जास्त भर पिंपळ, वड, त्यानंतर वड, पिंपळ, औदुंबर, चिंच, म्हणजे भारतीय वृक्ष तुम्ही लावता. भारतीय वृक्ष ज्या वृक्षांवर पक्षी घरटी करू शकतील, राहू शकतील असे वृक्ष आम्ही लावतो. त्यात कदंब आलंय, रेन ट्री आलंय, अशा वृक्ष आम्ही लावतो. त्यात मग आमचे सेवा आतापर्यंत किती तुम्ही लावले झाडं? 1,500 रोपं लावलेत आम्ही. त्यात आमचे मित्र कंपनी. पण 1,500 मध्ये जगण्याचा रेशो किती आहे? नाही, पूर्ण आहे. आम्ही काय करतो, वृक्ष शक्यतो 99% आम्ही दत्तक देतो. एखाद्या शाळेत लावतो, वृद्धाश्रमात लावतो, जेणेकरून. परत तुम्ही भेट देता का जाऊन? हो, आम्ही आठवड्याला फॉलोअप असतो. बरं. आमचा ग्रुप आहे. आता 1500 झाडं तुम्ही लावली, पैकी जगली किती झाडं? त्यातली कमीत कमी 1200-1300 झाडं जगली. खूप छान. ह्याची आम्ही गॅरंटी देतो. आणि कुठं कॉलनीत लावली, तर ओपन स्पेस मध्ये लावली तर आम्ही त्या लोकांना सांगतो की तुम्ही जाऊन लक्ष द्या. पाणी द्यायला आम्ही काय काय स्वतः जाऊन आम्ही पाणी देतो. उन्हाळ्यात काय होतं, बऱ्याच जणांना जाणं होत नाही, शाळा बंद असतात, अशा ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन पाणी वगैरे देतो. आता आमचं सेवा प्रतिष्ठान म्हणून ग्रुप आहे, तो आम्ही त्यात माझे मित्र शार्दूल चव्हाण आहेत, प्रताप देवकर आहेत, विशाल कुलकर्णी आहे, संदीप जगताप म्हणून आहेत, ॲडव्होकेट सतीश झिरपे आहेत, कैलास स्वामी आहेत, बँकिंग मध्ये आहेत ते आहेत, राजू मोरे म्हणून आहेत, अभय सूर्यवंशी आहेत. हा सगळा ग्रुप आहे आमचा. माझी मिसेस स्वतः पण राबते, प्रियंका आहे, ती स्वतः पण माझ्याबरोबर उन्हाळ्यात काही ठिकाणी येऊन पाणी द्यायचं काम करते. आम्ही बादलीने नेऊन पाणी देतो, शेजारच्या घरातून पाणी घ्यायचं, बादली नेऊन पाणी द्यायचं, असं आम्ही काम करतो. वृक्षारोपणात काम करायचं हे कंटिन्यू ठेवणार आहे आम्ही. आणि आदरणीय प्रसन्न मालकांमुळे मला बँकिंग मध्ये काम करण्याची संधी मिळाली. येणाऱ्या फ्युचर मध्ये सुद्धा बँकिंग क्षेत्रात चांगलं काम करण्याचं ध्येय आहे. बँकेच्या माध्यमातून युवकांसाठी काय तुमची योजना असते? काय बँकिंगच्या माध्यमातून आम्ही युवकांना 0% वर लोन देतो. त्यात अण्णासाहेब पाटील असू द्या, वसंतराव नाईक असू द्या, महामंडळ, आई महामंडळ असू द्या, असे बरेचसे महामंडळ आहेत ज्याचं अर्बन बँकेच्या माध्यमातून माध्यमातून आपण आतापर्यंत युवकांना बिनव्याजी म्हणलं तरी 14 ते 15 कोटी पर्यंत आपण वाटप केलं. बिनव्याजी 15 लाखापर्यंत तुम्हाला व्याज मिळते, म्हणजे बिनव्याजी वापरायला रक्कम मिळते, तुम्ही उद्योगासाठी व्यवसायासाठी वापरू शकता. हे महामंडळाच्या वतीनं असू द्या, बँकिंग मधनं ई-कार लोन असू द्या, म्हणजे युवकांना व्यवसायासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हे आपण लोन देतो. बँकिंग क्षेत्रात चांगलं काम करतोय आता. मग कृषी करता आपल्या बँकेचं काय आहे का? कृषीसाठी पण आहेत की वेगवेगळे स्कीम्स आहेत कृषीसाठी, शेतकऱ्यांसाठी. कारण आपल्या प्रशांत मालकांचा अभ्यास खूप मोठा आहे. हो, पीक विमा आहे. मालकांनी बऱ्याचशा स्कीमा शेतकऱ्यांसाठी सुद्धा आहेत. पीक विमा असू द्या किंवा इतर कंपन्यांचे जे स्कीम आहेत, इतर बँकांच्या, त्या सुद्धा आपण संलग्न करून शेतकऱ्यांना पुरवतो.
म्हणजे मग त्यात ट्रॅक्टर घेणे असू द्या, गोपालन असू द्या, शेळी पालन असू द्या, कुक्कुटपालन असू द्या, यासाठी सुद्धा आपली बँक कर्ज पुरवते. म्हणजे सामाजिक काम करताना एखाद्या युवकाने एखादं कामाचा जरी एक हिस्सा उचलला, वाटा उचलला, की आता जे गणेशजी म्हणतात की त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून आजपर्यंत जवळपास 1500 वृक्ष लावले गेले, पैकी 1200 वृक्ष आजही चांगल्या स्थितीमध्ये आहेत. ही खूप मोठी जमेची बाब आहे. मग सामाजिक काम करण्यासाठी खूप मोठंच काम केलं पाहिजे असं काय नाही. एखादा हिस्सा घेऊन, एखादा वाटा घेऊन, एखादी वाट घेऊन, एखादं क्षेत्र घेऊन सामाजिक कार्याची वाट आपण जर धरली तर त्या सामाजिक कामामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळू शकेल. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये लौकिक असलेल्या पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक आहेत आणि सन्माननीय प्रशांत मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवक, शेतकरी आणि इतरही उद्योजकांना त्यांचं अर्थसहाय्य मिळतं आणि युवकांना व्यवसायासाठी प्रोत्साहित करण्याचं काम ह्यांच्या माध्यमातून होत असतं, बँकेच्या माध्यमातून होत असतं. बँकेच्या माध्यमातून हे काम होत राहील आणि गणेशजींच्या माध्यमातून वृक्षारोपणाचं जे काम होतं आहे त्या कामाला खरोखरच सलाम आणि त्यांचं ते काम अधिक जोमानं व्हावं, त्यांच्या हातून अधिक वृक्षारोपणाची तर सेवा व्हावीच, त्याचबरोबर इतरही क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य त्यांचं बहरावं, लौकिक व्हावा. याच राष्ट्रीय युवक दिनाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देऊयात आणि थांबूयात. धन्यवाद. विचारांची ताकद, निर्णयांची अचूकता आणि प्रत्येक चालीत दडलेलं कौशल्य हे सगळं अनुभवायचं असेल तर घरी आणा प्रीमियम चेस सेट बोर्ड, तोही साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियममधून. इथे उपलब्ध आहेत वुडन चेस सेट, मॅग्नेटिक चेस सेट, ट्रॅव्हल चेस सेट, प्रोफेशनल टुर्नामेंट चेस बोर्ड्स आणि सुंदर डिझाईन केलेले उच्च दर्जाचे चेस पीसेस. प्रत्येक चेस सेटची वैशिष्ट्ये स्मूथ मूव्हमेंट, परफेक्ट वेटेड पीसेस, मजबूत बोर्ड, आकर्षक फिनिशिंग आणि दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता. मनाला धार लावा, बुद्धिमत्तेला नवा आकार द्या आणि खेळा रॉयल गेम ऑफ चेस अगदी प्रोफेशनल शैलीत.